नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जेवढा विद्यार्थ्यांसाठी खास आहे तेवढाच पालकांसाठी देखील महत्त्वाचा आहे। कारण महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल दरवर्षी बऱ्याच स्कॉलरशिप एग्जाम घेत असतं, पण विद्यार्थ्यांना आणि पालकांना या परीक्षेबाबतची असलेली अपुरी माहिती यामुळे तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाही। मग आजचा हा व्हिडिओ इयत्ता 9वीच्या जवाहर नवोदय विद्यालयाकडून जी प्रवेश परीक्षा घेतली जाते त्या प्रवेश परीक्षेबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळवून देणारा हा व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मग मित्रांनो, इयत्ता 9वी साठी जवाहर नवोदय विद्यालयाकडून दरवर्षी परीक्षा घेतली जाते। आता ही जवाहर नवोदय विद्यालय नेमके काय असतात? तर देशातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व मोफत शिक्षण मिळावे म्हणून केंद्र शासनाने ही जवाहर नवोदय विद्यालय स्थापन केली। मग केंद्र शासन दरवर्षी इयत्ता 6वीच्या, इयत्ता 9वीच्या व इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेत असतं। ही प्रवेश परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याला इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जातं। या मोफत शिक्षणासोबत पुस्तक, गणवेश, खेळ किंवा राहण्याची आणि खाण्याची सोय ही विद्यार्थ्याला मोफत पुरवली जाते। त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालयाकडून घेतली जाणारी ही प्रवेश परीक्षा महत्त्वाची परीक्षा मानली जाते। आता या प्रवेश परीक्षेमध्ये विद्यार्थी किंवा कोणते विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात? तर जवाहर नवोदय विद्यालयाकडून जी प्रवेश परीक्षा घेतली जाते यासाठी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे विद्यार्थी ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यात नवोदय विद्यालय असणं आवश्यक आहे। विद्यार्थी इयत्ता 9वीच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा देत असेल तर विद्यार्थी इयत्ता 8वीत शिकणारा असावा आणि तो ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यातील कोणत्याही शासन मान्य शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन असणं आवश्यक आहे। आता हे झाले काही नियम किंवा पात्रतेसाठीचे नियम। पण इयत्ता 9वीच्या प्रवेशासाठी तुम्हाला कोणत्या विषयाचा अभ्यास करायला हवा, यासाठी परीक्षेचं स्वरूप कसं असतं आणि अभ्यासक्रम काय असतो हे बघूयात। आता 2024 मध्ये 10 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता 9वीच्या ऍडमिशनसाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेत आहे। मित्रांनो, दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून 10,000 विद्यार्थी ही परीक्षा देत असतात, पण या 10,000 विद्यार्थ्यांमधून फक्त 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते। त्यामुळे या परीक्षेचा अभ्यास योग्य पद्धतीने आणि योग्य गायडन्सने करणं खूप आवश्यक आहे। आता ही परीक्षा घेताना तुम्हाला 2 तास 30 मिनिटे एवढा वेळ दिला जातो। या परीक्षेसाठी तुम्हाला एकूण 100 प्रश्न विचारले जातात व हे 100 प्रश्न 100 मार्कसाठी विचारले जातात। आता यासाठी परीक्षेचं स्वरूप कसं असतं? तर तुम्ही 9वीची जी प्रवेश परीक्षा आहे ही पेन पेपर मोड म्हणजेच ऑफलाईन मोडने तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागते। आता या ऑफलाईन मोडने परीक्षा देत असताना तुम्हाला OMR शीट प्रोव्हाइड केली जाते। OMR शीट म्हणजे काय असतं? तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेसोबत एक आन्सर शीट दिलेली असेल आणि ह्या आन्सर शीट वरती तुम्हाला फक्त तुमच्या योग्य पर्यायाचा सर्कल कलर करायचा असतो। आता ह्या परीक्षेसाठीचा मीडियम म्हणजे ही परीक्षा तुम्ही फक्त 2 लँग्वेज मध्ये किंवा 2 मीडियम मध्ये देऊ शकता। ते 2 मीडियम कोणते? तर इंग्लिश आणि हिंदी। इयत्ता 6वी साठी ही प्रवेश परीक्षा तुम्ही 21 भाषांमध्ये देऊ शकता, तर इयत्ता 9वी साठी ही प्रवेश परीक्षा तुम्ही इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये देऊ शकता। आता या टेस्टसाठी किंवा या पेपरसाठी तुम्हाला एकूण 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे। ते 4 विषय कोणते? तर मॅथमॅटिक्स, जनरल सायन्स, इंग्लिश आणि हिंदी। या 4 विषयांचा अभ्यास केल्यानंतर या 4 विषयांवरती तुम्हाला एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि ते 100 मार्क्ससाठी असतात। मग हे 100 प्रश्न कशा प्रकारे डिवाइड केले जातात? तर इंग्लिश या विषयासाठी एकूण 15 प्रश्न विचारले जातात आणि ते 15 प्रश्न 15 मार्क्ससाठी विचारले जातात। हिंदी या विषयासाठी एकूण 15 प्रश्न असतात आणि यासाठी सुद्धा तुम्हाला 15 मार्क्स दिले जातात। पण मॅथ्स आणि सायन्स या विषयासाठी तुम्हाला प्रत्येकी 35 प्रश्न विचारले जातात। म्हणजे मॅथ्स साठी 35 प्रश्न असतील आणि सायन्स साठी 35 प्रश्न। मग मॅथ्स साठी 35 प्रश्न 35 मार्क्सला असतील
तर सायन्ससाठी देखील हे 35 प्रश्न 35 मार्क्स म्हणजेच 35 मार्क्सला विचारले जातील. आता इयत्ता 9वी साठी जर तुम्ही ही प्रवेश परीक्षा देत असाल तर तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मॅथ्स आणि सायन्स या विषयांचा अभ्यास करायचा आहे. आता अभ्यास करायचा म्हणजे नेमका कोणता सिलेबस अभ्यासायचा किंवा कोणकोणत्या टॉपिक्स वरती अभ्यास करायचा हेही माहीत असायला हवं. मग मित्रांनो, इयत्ता 9वी साठी इंग्लिश विषयाचा अभ्यासक्रम म्हणजे इंग्लिश साठी तुम्हाला जे 15 प्रश्न विचारले जातील ते कोणत्या घटकांवरती विचारले जातील, तर कॉम्प्रेन्शन म्हणजेच अनसीन पॅसेजेस वरती प्रश्न विचारले जातील, वर्ड अँड सेंटेन्स, स्ट्रक्चर, स्पेलिंग, रीडिंग जम्बल वर्ड्स, देन पॅसिव्हेशन असेल, यूज ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असेल, मॉडल ऑक्झिलरीज असतील, यूज ऑफ प्रिपोजिशन्स असेल, टेन्स फॉर्म्स असतील, रिपोर्टेड स्पीच असेल. हे काय झालं आपला इंग्रजी या विषयाचा अभ्यासक्रम. या 10 टॉपिक्स वरती आपल्याला 15 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता जसा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम आपण पाहिला तसा सायन्स विषयाचा अभ्यासक्रम ज्याच्यावरती आपल्याला एकूण 35 प्रश्न विचारले जातात आणि हे 35 प्रश्न 35 मार्क्स मिळवून देणारे असतात. मग या 35 मार्क्ससाठी आपल्याला सायन्स विषयाच्या कोणत्या टॉपिक्सवरती अभ्यास करायला हवा ते आपण बघूया. तर यामध्ये क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट, मायक्रो ऑर्गॅनिझम, कोल अँड पेट्रोलियम, कंबशन अँड फ्लेम, conservation of plants and animals, reproduction in animals, then reaching the age of adolescence, force and pressure, friction, sound, chemical effects of electric current, some natural phenomena, light या विषयांवरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग सायन्स या विषयामध्ये आपल्याला एकूण 4 सब्जेक्ट वरती प्रश्न विचारले जातात. हे 4 सब्जेक्ट कोणते, तर सायन्स हे 4 भागांमध्ये डिवाइड केलं जातं. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज या 4 विषयांवरती आपल्याला हे 35 प्रश्न डिवाइड करून विचारले जातात. आता हा झाला इंग्लिश आणि सायन्स विषयाचा अभ्यासक्रम. आता पुढे बघूयात मॅथ्स या विषयावरती आपल्याला जे 35 प्रश्न म्हणजे 35 क्वेश्चन्स विचारले जातील, जे 35 मार्क्स साठी असतील ते कोणत्या टॉपिक्स वरती विचारले जातात. तर मॅथ्स साठी आपल्याला रॅशनल नंबर्स, स्क्वेअर्स अँड स्क्वेअर रूट, क्यूब्स अँड क्यूब रूट्स, एक्सपोनंट अँड पॉवर, डायरेक्ट अँड इनवर्स प्रोपोर्शन्स, comparing quantities in that percentage, profit and loss, discount, simple and compound interest यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. Then algebraic expressions and identities including factorization, linear equations in one variable, understanding quadrilaters. Then mensuration मध्ये area of plane figures, surface area and volume of cube, cuboids and cylinder and data handling. मग यामध्ये आपल्याला ग्राफ असतील, पाय चार्ट असतील याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता हा झाला मॅथ्स विषयाचा अभ्यासक्रम ज्याच्यावरती आपल्याला 35 प्रश्न विचारले जातील. त्याच प्रकारे हिंदी या विषयाचा अभ्यासक्रम म्हणजे या हिंदी विषयावरती आपल्याला एकूण 15 प्रश्न विचारले जातात आणि ते 15 मार्क्ससाठी असतात. मग हे 15 मार्क मिळवायचे असतील तर हिंदीसाठी काय सिलेबस दिलाय ते बघूया. तर वर्ण विचार, वर्तनी विवेक, शब्दभेद, पर्याय विलोम, शब्द विवेक, पद परिचय, अशुद्ध वाक्यकोश शुद्ध करना, वाक्य रचनातरण, मुहावरा, लोकोक्ती या विषयांवरती किंवा या टॉपिक्स वरती आपल्याला हिंदी या विषयाचे प्रश्न विचारले जातात. मग मित्रांनो, आता आपण इंग्रजी असेल, सायन्स असेल, हिंदी असेल किंवा मॅथ्स असेल या विषयांचा अभ्यासक्रम पाहिला. मग इयत्ता 9वी साठी जर ही प्रवेश परीक्षा पास व्हायचं असेल तर या सगळ्या विषयांचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. मग आता मला इंग्लिश सोपा जातोय किंवा मॅथ्स सोपा जातोय म्हणून फक्त त्या विषयांचा अभ्यास करून चालेल का? नाही, कारण इयत्ता 9वीच्या प्रवेश परीक्षेसाठी तुम्हाला या 4ही विषयांमध्ये पास होणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला हे 4ही सब्जेक्ट क्वालिफाय करायचे असतील तर या 4ही सब्जेक्टचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
मग आता JNVST एक्झाम 2024 साठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे व्हॉट इज द डेट ऑफ JNVST 9th क्लास एक्झाम. तर मित्रांनो, ही परीक्षा 10 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. यासाठी मीडियम जे आपण आत्ताच पाहिलं की तुम्ही फक्त 2 मीडियम मध्ये हे पेपर देऊ शकता, तो म्हणजे एक इंग्लिश आणि दुसरा म्हणजे हिंदी. यासाठी तुम्हाला एकूण 100 प्रश्न विचारले जातात जे 100 मार्क्ससाठी असतात. आणि या एक्झामसाठी तुम्हाला एकूण 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे. ते 4 विषय कोणते? तर मॅथमॅटिक्स, सायन्स, हिंदी आणि इंग्लिश. ठीक आहे. मग मित्रांनो, ही झाली इयत्ता 9वीच्या प्रवेश परीक्षेसाठीची म्हणजेच नवोदय विद्यालयाकडून जी दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते त्याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. आता परीक्षेबद्दल माहिती समजली, अभ्यासक्रम काय आहे तेही समजलं, पण आता अभ्यास कसा करायचा हेही जाणून घ्यायला हवं. मग मित्रांनो, OO अकॅडमी आता ऑनलाईन बॅचेस सुरू करत आहे. म्हणजे तुम्ही इयत्ता 9वीच्या या स्कॉलरशिप परीक्षेची किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही OO अकॅडमीच्या या ऑनलाईन बॅचेसला जॉईन करू शकता. आता या ऑनलाईन बॅचेस कशासाठी? तर या ऑनलाईन बॅचेसमध्ये तुमच्याकडून संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते. म्हणजे इंग्लिश असेल, सायन्स असेल, मॅथ्स असेल किंवा हिंदी असेल, यासाठी अनुभवी शिक्षक वर्ग आपल्याकडे आहे. नंतर बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर त्याचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये बेसिक पासून सुरुवात केली जाते आणि ॲडव्हान्स पर्यंत शिकवलं जातं. मग क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो. म्हणजे तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर करायला वेळ नसेल तर तुम्ही तो रेकॉर्डेड फॉर्ममध्येही पाहू शकता. जुन्या प्रश्नपत्रिका सराव म्हणजे तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास 100% केला तरी जोपर्यंत जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रश्नांचा अंदाज येणार नाही आणि टाइम मॅनेजमेंट होणार नाही. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग फ्री डाऊट सेशन असेल किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल, अशा सगळ्या सुविधा तुम्हाला या ऑनलाईन बॅचेसमध्ये पुरवल्या जातात. त्यामुळं जर तुम्हाला ही प्रवेश परीक्षा अगदी सोप्या पद्धतीने पास व्हायचं असेल तर OO अकॅडमीच्या ऑनलाईन बॅचेसला जॉईन व्हा. आता या ऑनलाईन बॅचेस बद्दल तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास किंवा जॉईन व्हायचं असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. थँक्यू.